मराठी बाणा लढूया मराठी अस्मितेसाठी. आपला आवाज, आपली वृत्तवाहिनी. नमस्कार, मी सुधा. न्यूज मराठी बाणाच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोरोनासारख्या साथीच्या काळामध्ये लग्न उद्योग हा एकमेव असा व्यवसाय आहे की जिथे त्याच्या सदस्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून थेट सरकारला मदत केली आहे. कायटर्सनी गरजूंना वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेळोवेळी खाद्यपदार्थ तयार केले आहेत, तर सजावटीकरांनी प्रचंड मंडप तयार केले आहेत. मागील वर्षाच्या गरमीचा सीझन तसेच या वर्षीच्या हिवाळ्यातील कार्यक्रमांचा लग्नाचा उद्योग गमावला आहे. आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की लवकरात लवकर या उद्योगासाठी एक वेगळे नियम तयार करावा, अशी माहिती श्री ललित जैन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. हमारी मांग एक ही है कि हमें काम करने को दिया जाए. सबसे पहले हमारी इंडस्ट्री बंद हुई थी जनता लॉकडाउन के पहले, और आज तक 5% भी ओपन नहीं हुए. बाकी सारी इंडस्ट्रीज 50%, 60%, 100% तक चालू हो चुकी है. लोगों को ये समझ लगता है कि जैसे शादी सिर्फ सेलिब्रेशन है, सिर्फ उत्सव है. नहीं, ये सेलिब्रेशन है कुछ परिवार के लिए, लेकिन लाखों परिवार के लिए रोजगार का जरिया है. और हम ऐसे लोगों को रोजगार देते हैं जिन्हें कोई फिक्स नौकरी नहीं देगा, जिनके पास जो अनएजुकेटेड है, अनस्किल्ड है, या उनके पास ऐसी कुछ मजबूरी है कि वो 9 से 7 का जॉब नहीं कर सकते. वो हमारे पास आते हैं, डेली बेसिस पे आते हैं, 100 से 150 दिन काम करते हैं और अपने पूरे साल भर का खर्च निकालते हैं. इस इंडस्ट्री से बहुत सारी इंडस्ट्रीज इनडायरेक्टली डायरेक्टली जुड़ी हुई है. जैसे डेकोरेशन में आप फ्लोरिश बोलिए, उसके बाद में लाइट, साउंड, डीजे, उनके लेबर्स है. उसके बाद में साफा, बैंड, ढोल, शहनाई, आर्टिस्ट, उसके बाद में ऑर्केस्ट्रा, म्यूजिशियंस. उसी तरह केटरिंग इंडस्ट्री से वेजिटेबल सप्लायर, डेयरी वाले, किराने वाले, सब्जी वाले, दूध दही है. हमारे जो लेबर्स है, सबसे इम्पोर्टेंट हमारे जो लेबर्स है, जैसे जो सफाई के लिए यूटिलिटी और कटिंग वाले स्टाफ आते हैं, वो बिल्कुल नाके से आते हैं. उनके पास कोई और काम उन्हें करना नहीं आता. हमारे पास पूरी वाली बाई आती है जिसमें काफी विधवा होती है, जिनके घर में कोई काम करने वाला नहीं होता. हमारे पास यूथ आते हैं, पीआरओज आती है, केटरिंग कॉलेज के बॉयज आते हैं, मिठाई कारीगर, फरसान कारीगर, ऐसे सब कारीगर आते हैं. हमारे महाराज को लोग आके बोलते हैं कि आपके हाथ में जादू है, पर उसे होटल में नौकरी नहीं मिलती क्योंकि उनके पास डिग्री नहीं है. वो बहुत अच्छा खाना बनाते हैं. वो एक साथ में 500, 2000 लोगों का खाना बना सकते हैं, लेकिन उन्हें 5 स्टार में काम नहीं मिलता क्योंकि उनके पास डिग्री नहीं है. इन सारे लोगों को बहुत बड़े पैमाने पर इस वेडिंग इंडस्ट्री से रोजगार मिलता है. ठीक है, कुछ लोगों के लिए उत्सव है, लेकिन सबसे बड़ा रोजगार का जरिया है. और इसमें इतना ज्यादा इकोनॉमी इससे डिपेंडेड है कि इतनी सारी इंडस्ट्रीज एक साथ में इससे जुड़ी हुई है. हम सरकार से निवेदन करते हैं कि हम पूरी तरह एसओपी फॉलो करेंगे, लेकिन जो ये कानून बनाया गया है कि 50 लोग, आज 1000 स्क्वायर फीट के बैंक्वेट में भी 50 की परमिशन है और 10,000, 15,000 फुट में भी 50 की परमिशन है. तो जिस तरह से मॉल में परमिशन दिया गया है, रेस्टोरेंट में परमिशन दिया गया 50% कैपेसिटी, मॉल से शॉप के बाहर लिखा गया हो उनकी साइज के हिसाब से कि 5, 10, 20 लोगों को परमिशन मिलेगी. तो हमारी एक ही रिक्वेस्ट है, बहुत साइंटिफिक है, बहुत लॉजिकल है, कि जो बैंक्वेट हॉल की साइज है या ओपन ग्राउंड की साइज है, तो साधारणतः हम कहते हैं कि 8 से 10 स्क्वायर फीट एक आदमी के लिए जरूरी है. हम कहते हैं कि 20 स्क्वायर फीट, 25 स्क्वायर फीट, 30 स्क्वायर फीट का परमिशन दीजिए. और आप परमिशन दीजिए, उन्हें कहिए जो भी नियम है, सोशल डिस्टेंसिंग, मास्किंग, सैनिटाइजेशन पूरी तरह फॉलो करें. और इसके बाद जो नहीं करता है उन पर स्ट्रिक्ट एक्शन लीजिए. हम आपके साथ में, लेकिन हमें काम करने का मौका दीजिए ताकि जो लाखों गरीब रोजगार है उन्हें हम काम दे सके. हम तो शायद थोड़ी और टाइम सर्वाइव कर सकते हैं, लेकिन ये जो लाखों गरीब लोग हैं उनकी अब कैपेसिटी पूरी हो चुकी है. क्योंकि हमारी पहली सीजन थी, पिछले अप्रैल में की सीजन गई, नवंबर, दिसंबर, जनवरी की सीजन गई, और अब जो सीजन है वो 15 अप्रैल से मई तक की है. अगर ये 1.5 महीना हम काम नहीं कर सके तो उसके बाद अगले 5-6 महीने कोई भी काम नहीं है. यानी अब बात अगले 9 महीने की है, ये 1.5 महीने की नहीं है. तो अभी ये 1.5 महीना, 1 महीना कोई भी काम नहीं है. तो हम चाहेंगे कि उसके बाद जब हमारा सीजन शुरू हो रहा है 15 अप्रैल से लेकर मई तक, हमें गवर्नमेंट बुलाए, हमारे साथ बैठे और जो वैज्ञानिक दृष्टि से लॉजिकल जो चीजें होती है वो हमारी बात समझे और हमें काम करने की परमिशन दे, ताकि लाखों ऐसे लोग जिन्हें और कहीं काम नहीं मिलेगा, जिनके पास फिक्स काम नहीं है, फिक्स नौकरी नहीं है, उनका रोजगार फिर से सलामत हो सके. और एक बहुत बड़ी बात, ये पूरा काम जो मुंबई और महाराष्ट्र का है, वो पूरा का पूरा बिजनेस मुंबई और महाराष्ट्र के बाहर जा रहा है, क्योंकि यहाँ पे परमिशन नहीं है.
तो लोग डर रहे हैं और बाहर जाके ऐसे कैसे काम कर रहे हैं, वहां पे काम हो रहा है और कुछ काम कैंसिल हो रहे हैं। उसके साथ ही जैसे कि बाकी इंडस्ट्री में अब रेस्टोरेंट में है, 2-3 हजार फुट के रेस्टोरेंट में 100-200 की कैपेसिटी में 100 लोग अलाउ करते हैं, एक के बाद दूसरे बैठते हैं, तीसरे बैठते हैं, सैनिटाइजेशन पॉसिबल नहीं है, कॉन्टैक्ट ट्रेसिंग या रिकॉर्ड भी पॉसिबल नहीं है। हमारे यहाँ वो भी पॉसिबल है, क्योंकि एक फंक्शन के बाद दूसरे फंक्शन के बीच में गैप होता है, हम सैनिटाइजेशन कर सकते हैं। और क्योंकि सभी लोग जान पहचान वाले आते हैं, इसलिए हम उनका रिकॉर्ड भी रख सकते हैं। और साधारण क्या है, शादी में आप सब मानेंगे कि कोई भी बीमार होता है तो उनके जान पहचान के लोग हैं तो वो खुद ही नहीं आते, क्योंकि वो समझते हैं कि सभी हमारे जान पहचान के परिवार के लोग हैं, तो वो किसी दूसरे को कोरोना देना नहीं चाहेंगे, इसलिए नहीं आते। हम ये बिल्कुल नहीं कहते कि शादी से कोरोना नहीं होता है, लेकिन सिर्फ शादी से कोरोना होता है, ये जो प्रचार पिछले 15-20 दिन से किया जा रहा है, बहुत गलत बात है। अगर शादी से कोरोना होता है तो उससे कई गुना ज्यादा बाकी कई इंडस्ट्रीज है जिनसे होता है। सरकार ने बहुत अच्छा काम किया है, रोजगार चालू किया है, हम उनके साथ है, हम उनकी तारीफ करते हैं, लेकिन उसके साथ हम ये भी कहते हैं कि हमें भी काम करने का मौका दीजिए, ताकि ये जो लाखों गरीब रोजगार है उन्हें अगले 8 महीने 9 महीने सरवाइव करने के लिए कुछ तो राहत मिले, वरना वो क्या करेंगे इसका हमें भी कुछ पता नहीं। थैंक यू सर। आपका नाम बताइए। ललित जैन। इस पर स्वादिष्ट विरोध संपूर्ण जगावर कोरोना-19 या विषाणूचे संकट ओढवले आणि या संकटाशी दोन हात करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने उभी केली स्वतःची अशी अद्ययावत कोविड वॉर रूम म्हणजे सेंट्रलाइज बेड ॲलोकेशन सेंटर सिबॅक एखाद्या यंत्राप्रमाणे 24 तास काम करीत असते। सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 11 व रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रत्येक शिफ्ट मध्ये मेडिकल ऑफिसर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर कर्मचारी कार्यरत असतात। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचे 1000 बेड असलेले ग्लोबल कोविड रुग्णालय व एका सरकारी रुग्णालयासह 28 कोविड रुग्णालय व 8 क्वारंटाईन सेंटर आहेत। त्यामुळेच आज कुठल्याही कोविड रुग्णाला बेड मिळाला नाही, अँब्युलन्स मिळाली नाही, अशा प्रकारची तक्रार राहिलेली नाही। हे सगळं वाढवल्यामुळे आज रिकव्हरी रेट जो आहे हा 90% वर गेलेला आहे। ही मोठी अचीवमेंट आहे आणि डेथ रेट आम्ही कमी केलेला आहे ठाणे महापालिकेने। या सगळ्याच बाबी ज्या आहेत अतिशय आशादायक चित्र आपल्याला समोर दिसतंय की असंच आपलं काम सुरू राहील। त्यामुळे कोविडचं प्रमाण सगळ्यात आधी शून्यावर ठाण्यामध्ये येऊ शकतं। नवीन आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा रुजू झाल्यानंतर त्याने सर्व टीमला, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन या नवीन कोविड वॉर रूमला सुरुवात केली आणि त्याचाच हा जो काही परिणाम दिसतोय, त्यामुळे मी आयुक्त आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सिजनचे बेड्स आहेत। पाचव्या आणि 6व्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेड्स उपलब्ध आहेत। या इमारतीच्या 7व्या मजल्यावर 69, 8व्या मजल्यावर 67, 9व्या मजल्यावर 67 बेड्स आणि 10व्या मजल्यावर 22 बेड्स अशी एकूण 1024 बेड्सची क्षमता या रुग्णालयामध्ये आहे। आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेड्स निर्माण करता येऊ शकतात। रुग्णालयातील एकूण बेड्सपैकी ऑक्सिजनची सुविधा असलेले 500 बेड्स आहेत। महत्त्वाचं म्हणजे या रुग्णालयामध्ये सर्व उपचार विनाशुल्क होणार असल्यानं ठाणेकरांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे। ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको, क्रेडाई MCHI यांच्या सहकार्यानं उभ्या राहिलेल्या या कोविड रुग्णालयासाठी अनेकांचा हातभार लागला आहे। प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ते ठाणे महानगरपालिका आयुक्त श्रीयुत विजयजी सिंघल यांचं। त्याचप्रमाणे L&T, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक
निरंजन हिरानंदानी, विकास ओबेरॉय, एनसीसी लिमिटेड, मुफोत राजी मुनोत, रेमंड्स, टाटा रिअल्टी, अश्विन सेठ, आमदार मंगल प्रभात लोधा, शहापूरजी पालनजी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर अंकित ठक्कर, श्रीयुत निलेश शिंदे तसंच MCHIचे जितेंद्र मेहता, महेंद्र जैन, सचिन मिराणी, राजू वोरा, मनीष खंडेलवाल, आर्किटेक्ट मकरंद तोरसकर यांचं योगदान या रुग्णालयाच्या उभारणीमध्ये मोलाचं आहे. मागील 5 वर्षांपेक्षा गेल्या वर्षभरात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली असून शिक्षा होण्याच्या प्रमाणामध्ये आणि दरातही मोठी वाढ झाली आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार राज्याचा गुन्हे सिद्ध होण्याचा दर 13% वाढला आहे. आता हा दर 62% आहे. शिक्षा होण्याचा एवढा दर याआधी कधी नव्हता. तसेच पोक्सो अंतर्गत गुन्ह्यातही घट झाली असून ही घट 3200 आहे. महत्त्वाचं म्हणजे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातही 959 घट झालेली आहे. त्याचबरोबर दंगे, चोरी, फसवणूक, अपहरण या गुन्ह्यातही राज्यात घट झालेली आहे. देशाच्या तुलनेमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये राज्याचा क्रमांक 22 आहे. खुनाच्या गुन्ह्यात 25वा तर महिलांवरील गुन्ह्यामध्ये 13वा आहे. सन 2019 मध्ये दाखल गुन्ह्यांची आणि सन 2020 मध्ये दाखल गुन्ह्यांची तुलना केली असता लक्षात येते एकूणच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था मागील काळापेक्षा चांगली आहे, असे श्री देशमुख यांनी सांगितले. महिला आणि बालकांवरील अत्याचारासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने व्हावे अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केली. महिला आणि बालकांवरील अत्याचारासंदर्भातील वृत्तांकन करताना घ्यावयाची काळजी या संदर्भामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती आणि जनसंपर्क सचिव डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, संचालक श्री अजय अंबेकर, संचालक श्री गणेश रामदासी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. उपसभापती डॉक्टर गोरे म्हणाल्या, महिला आणि बालकांवरील अत्याचारासंदर्भामधील विविध घटनांबाबतचे वृत्त माध्यमांमधून प्रसारित होत असते. या संदर्भातील वृत्तांकन करताना माध्यमांकडून योग्य ती दक्षता नेहमीच घेतली जाते. मात्र तरीही या संदर्भातील वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने करणे गरजेचे आहे. या संदर्भामध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन करण्यात यावे. तसेच पोक्सो कायदा, बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारित अधिनियम 2006, अनैतिक व्यापार अधिनियम 1956 आणि या तत्सम विविध कायद्यांसंदर्भातील घटनांचे वृत्तांकन करतानाही पीडित महिला आणि बालकांबाबत पुरेपूर संवेदनशीलता जपण्यात यावी. मध्यम प्रतिनिधींसाठी या संदर्भात विशेष जागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही डॉक्टर गोरे यांनी दिले आहेत. महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक असून त्यासाठी वीज बिलांची थकबाकी असलेल्या सर्वांनी थकबाकी भरणे आवश्यक आहे, असं सांगत विधानमंडळामध्ये दिनांक 2 मार्च 2021 रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात येत असल्याचे निवेदन ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये केले आहे. सद्यस्थितीत केंद्र शासनाकडून शासकीय वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण आणि परवानामुक्त करण्याचे धोरण असल्याचं दिसून येते. महावितरणची थकबाकी जर अशीच वाढत राहिली तर हे महावितरणच्या दृष्टीने धोक्याचे ठरणार आहे. महावितरण ही जनतेची कंपनी असून ती वाचवणे आणि सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोविड-19 महामारीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली असून ती सक्षम करणे ग्राहक राजा आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहित करून महावितरणला सहकार्य करावे, जेणेकरून महावितरण ही ग्राहकांना दर्जेदार आणि अखंड वीज सेवा सक्षमपणे देऊ शकेल, असं आवाहन श्री राऊत यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये सदस्यांना केलं.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये महाराष्ट्र थांबला नाहीये आणि थांबणारही नाही. याला जागून 13 कोटी जनतेला दिलासा देणार अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय. या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये 6 विधेयके संमत करण्यात आली आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित झाल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या सर्व स्तरातील जनतेला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून 13 कोटी जनतेचे आयुष्य सुकर करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी सर्वांनीच कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आणि निर्बंध आहेत त्याचे पालन केलं पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी कोरोना संदर्भामध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केलंय. ह्या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी बाणा. मराठी बाणा या मराठी वृत्तवाहिनीला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.